अशी महत्त्वाची बातमी आहे मराठा आरक्षणाबद्दलची। आज सुनावणी होणार होती आणि मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने अंतरिम आदेश द्यायला नकार दिलाय। मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला हा नकार देण्यात आलेला आहे। नियुक्ती, प्रवेश थांबवणं किंवा 50% कमाल मर्यादा निश्चित करण्याचा अंतरिम आदेश देण्यात आलेला नाही। आम्ही कोणताही अंतरिम आदेश पास करणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। 17 मार्चला याबद्दल सविस्तर सुनावणी देखील होणार आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, काय महत्त्वाचं या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे, याचे परिणाम काय होऊ शकतात? महत्वाचं म्हणजे आज कुठल्याही प्रकारचा दिलासा याचिकाकर्ता ज्यांनी याचिका केली ती मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात त्यांना मिळाला नाही आहे। महत्वाचं म्हणजे हा दिलासा मराठा आरक्षणाचा फायदा लाभ उचलणारे जे युवक आहे आणि युवती आहे त्यांना मिळालेला आहे। महत्वाचं म्हणजे या संदर्भात अंतिम निर्णय घेण्याकरता सुप्रीम कोर्टाने 17 मार्चपासून सुनावणी सुरू करणार आहे आणि ही तारीख पुढे ढकलण्यात येणार नाही आहे। यापूर्वी महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने स्पष्ट केलं होतं की जवळपास 3,500 पानांचा जो अहवाल आहे, गायकवाड अहवाल, त्या अहवालाचं भाषांतरण पूर्ण होतपर्यंत आपण ही सुनावणी घेऊ नये अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारने व्यक्त केली होती। त्यावर कोर्टाने स्पष्ट केलं की भाषांतर अनुवादाच्या आधारावरती आम्ही सुनावणी घेत नाही। आम्ही जी सुनावणी घेतो अहवाल आहे त्याचा ब्रिक्स जे असेल त्याच्या आधारावरती घेऊ आणि त्यामुळे तो एक मुद्दा मागे पडलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे सोबतच बघितलं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये जे आरक्षण देण्यासंदर्भातला जो निर्णय होता राज्य सरकारचा त्या संदर्भात गडबडीने कुठलाही निर्णय घेऊ नये असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळे असं म्हणावं लागेल की या संदर्भात आता लवकरात लवकर निर्णय होईल असाच प्रयत्न सुप्रीम कोर्टाचा आहे। आणि काल घटनात्मक खंडपीठ ज्याची सुनावणी सुरू असल्यामुळे कालची सुनावणी टळली होती, त्यामुळे आज या प्रकरणात सदनाची सुनावणी झाली आणि जस्टिस न्यायमूर्तींनी ज्या पद्धतीने सूचित केलेलं आहे की 50% जे आरक्षणाची कमाल मर्यादा होती त्या संदर्भात देखील कुठलाही अंतिम स्थगिती देण्यात नकार दिलेला आहे। त्यामुळे असं म्हणावं लागेल की आता नियुक्ती आणि प्रवेशासंदर्भात कुठला स्टे मिळाला नाही, त्यामुळे हा एक मराठा समाजाला आहे असं म्हणावं लागेल। म्हणजे याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाहीये? बरोबर, याचिकाकर्त्यांनी ज्या पद्धतीने मागणी केली होती की आम्हाला स्टे मिळावा, तो पहिल्या सुनावणीत त्यांनी मागितलं होतं की जोही निर्णय घेतलेला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनी आणि सोबतच त्याला ज्याच्यावरती मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला होता त्या निर्णयाला स्टे मिळावा अशी मागणी केली होती। पण ती मागणी याचिकाकर्त्यांची आज ज्या पद्धतीने नाकारण्यात आली आणि सोबतच जर असं म्हणावं लागेल की आता याचिकाकर्ते म्हणतायत की या संदर्भात आम्ही कुठली अंतरिम स्थगिती मागली, सुनावणी होत नसेल तर आम्ही त्यासाठी स्टे मागितला होता, मग आता सुनावणी होत आहे त्यामुळे आता आम्हाला स्टेची गरज नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी कोर्टात मांडली। त्यामुळे असं म्हणावं लागेल की त्यांनी ज्या पद्धतीने आपली भूमिका कोर्टामध्ये बदलली त्याचा देखील एक फायदा मराठा समाजाला झालेला आहे आणि होऊ शकतं याच्यावर अंतिम निर्णय येईल। आणि यापूर्वीची ज्या पद्धतीची परंपरा आहे की खास करून मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय असतो त्याला अबाधित ठेवण्याचं काम साधारणतः सुप्रीम कोर्टाने केलं, त्याचा देखील एक परंपरेचा फायदा मराठा समाजाला होऊ शकतो असंही खास करून वकील जे आहेत सरकारी वकील ते ॲडव्होकेट सचिन पाटील ते सांगतायत। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता 17 मार्चला जेव्हा सुप्रीम कोर्ट या संदर्भात सुनावणी सुरू करेल आणि काही दिवसामध्ये सुनावणी पूर्ण केल्यानंतर लवकरच या सत्राचा अंतिम निर्णय येईल, कारण की ही विस्तारित सुनावणी असणार आहे आणि जेही उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यात आलेल्या सगळ्यांची। अगदी प्रशांत, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। 17 मार्च पासून आता या वैधतेला आव्हान देणाऱ्या ज्या सगळ्या याचिका आहेत त्याच्यावर सविस्तर सुनावणी होणार आहे। यानंतर आपण वळणार आहोत इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींकडे। आपण बघतोय ही महत्त्वाची घडामोड आहे। मुंबईची लाईफलाईन ही डेथ लाईन ठरतीये। जीवघेणा प्रवास होतोय का हा, याचा पुन्हा एकदा प्रत्यय येतोय, कारण आज सकाळी मुंब्रा ते कळवा दरम्यान 2 जण लोकलमधून पडलेले। सकाळी 9 ते 11 वाजण्याची घटना आहे। मुंब्रा ते कळवा स्लो ट्रॅक दरम्यान सकाळी ते 9 ते 11 वाजेपर्यंत गर्दीमुळे 2 जण लोकलमधून खाली पडले आणि या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। एकाचं 42 वर्ष वय आणि दुसरा एक 30 वर्षाचा आहे अशी माहिती कळते। आपल्याला माहिती आहे सकाळी या उपनगरांमधून मुंबईकडे येणार आहे प्रचंड गर्दी असते आणि वारंवार असे जीवघेणे अपघात होत आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, पुन्हा एकदा हा जीवघेणा प्रवास जीवावर उठल्याचं दिसून येत आहे। या दोघांबद्दल काय अधिक माहिती मिळते, नेमका अपघात कसा झालाय? मिळालेली माहिती आहे त्यानुसार ह्या 2 वेगवेगळ्या घटना आहेत आणि याच्यामध्ये एका घटनेमध्ये एक जो प्रवासी आहे त्या प्रवाशाला गर्दीमुळे धक्का लागून तोल जाऊन गाडीच्या खाली पडलेला आहे। मुंब्रा आणि कळवा याच रेल्वे पट्ट्यातल्या ह्या दोन्ही घटना आहेत। सकाळी चाकरमानी मोठ्या संख्येने कामाला जातात। त्या दुसरी घटना जी आहे त्या ठिकाणी दगड म्हणजे स्टोन प्लेटिंग किंवा काही वस्तू फेकून प्रवासी जखमी झालेला आहे
आणि त्याला ती वस्तू लागल्यानंतर तो खाली पडून त्याचा तोल जाऊन तो खाली पडलेला आहे. अशा 2 वेगवेगळ्या घटना आहेत अशी माहिती मिळते. पण प्राथमिक जी माहिती आहे ती म्हणजे गर्दीमुळे हा संपूर्ण प्रकार घडलाय असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की रोज लाखो प्रवासी जे आहेत ते कल्याण डोंबिवली पासून ते सीएसटी पर्यंत अनेक लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे गर्दीची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. रेल्वे ज्या आहेत त्या वेळेवर नसतात किंवा रेल्वेच्या संख्या ज्या आहेत त्या देखील कमी आहेत गर्दीच्या मानाने. या सर्व अगदी. परिस्थिती लक्षात घेता अशा घटना रोज घडत आहेत. नुकतीच जी माहिती आणि मिळालेली नक्कीच हा आहे जो त्यानुसार जीवघेणा प्रवास आहे जीवावर उठत चाललेला आहे. खरं तर लाईफलाईन आहे लोकल ही